तर मित्रांनो, आजची भरती म्हणजेच CCRAS भरती म्हणजे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद यामध्ये 394 जागांची भरती निघाली आहे। मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31/8/2025 होती, परंतु यामध्ये वाढ करून आता ही 22 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। ज्यांनी कोणी पण या पदांकरिता अर्ज नाही केले त्यांनी नक्कीच अर्ज करू शकतात। यामध्ये तुम्हाला अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, अर्ज करण्यासाठी फी किती द्यायची, नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा मित्रांनो, तुमचं नोकरीचं ठिकाण हे पूर्ण भारतभर असणार आहे। तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी किती द्यायची आहे, SC ST PWD EXSM आणि महिलांसाठी इथे कोणती फी नाही आहे। 1 ते 2 पदाकरिता जनरल आणि OBCसाठी तर 1500 रुपये फी द्यायची आहे, जे मेल आहे त्यांच्यासाठी सांगते, किंवा जे या कास्टमध्ये येत नाहीत त्यांच्यासाठी 3 ते 7 यामध्ये जे जनरल आणि OBCमध्ये येतात त्यांना 700 रुपये फी द्यायची आहे। त्यानंतर 8 ते 26 पदामध्ये जे येत आहेत त्यांना जनरल आणि OBCसाठी 300 रुपये फी द्यायची आहे। तर बघूयात की आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। तर पहिले पद असणार आहे रिसर्च ऑफिसर, यासाठी 1 जागा आहे। रिसर्च ऑफिसर इन आयुर्वेद 15 जागा आहे। असिस्टंट रिसर्च ऑफिसर इन फार्मोलॉजी 4 जागा आहे। स्टाफ नर्ससाठी इथे 14 जागा आहे। त्यानंतर असिस्टंट यासाठी फक्त 13 जागा आहे। ट्रान्सलेटर यासाठी 2 जागा रिक्त आहेत। मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट यासाठी 15 जागा आहे। रिसर्च असिस्टंट इन केमिस्ट्री 5 जागा रिक्त आहेत। रिसर्च असिस्टंट इन बॉटनी यासाठी 5 जागा आहेत। रिसर्च असिस्टंट इन फार्मोलॉजी यासाठी 1 जागा आहे। रिसर्च असिस्टंट इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री यासाठी 1 जागा आहे। रिसर्च असिस्टंट यासाठी 1 जागा आहे। रिसर्च असिस्टंट यासाठी सुद्धा 1 जागा आहे। स्टेनोग्राफर ग्रेड 1 यासाठी 10 जागा आहे। उच्च श्रेणी लिपिक यासाठी 39 जागा आहेत। स्टेनोग्राफर ग्रेड 2 यासाठी 14 जागा आहेत। निम्नलिखित लिपिक यासाठी 37 जागा आहेत। फार्मसिस्ट ग्रेड 1 यासाठी 12 जागा आहेत। ऑफिस सेट मिशन ऑपरेटर्स यासाठी 1 जागा आहेत। लायब्ररी लिपिक यासाठी 1 जागा रिक्त आहेत। सिक्युरिटी इनचार्ज यासाठी 1 जागा रिक्त आहेत। मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी 179 पदे रिक्त आहेत। तर पहा मित्रांनो, मी इथे तुम्हाला सगळ्या पदांच्या किती पदासाठी किती रिक्त जागा ते सांगितलेलं आहे। तर बघूयात की शैक्षणिक पात्रता पहिल्या पदाकरता MD इन पॅथॉलॉजी कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। दुसऱ्या पदाकरता MD MS आयुर्वेदामध्ये कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। तिसऱ्या पदाकरता M फार्मसी किंवा MS इन मेडिकलमध्ये कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। चौथ्या पदाकरता BSc नर्सिंग किंवा GNM नर्सिंग 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। 5व्या पदाकरिता पदवी असणे आवश्यक असणार आहे। 6व्या पदाकरिता इंग्रजी आणि हिंदी यामधून तुमची पदवी असणे आवश्यक असणार आहे आणि ट्रान्सलेशनचा डिप्लोमा प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे। 7व्या पदाकरिता मेडिकल लॅब सायन्स पदवी व 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर 8व्या पदाकरिता MS इन केमिस्ट्री करणे आवश्यक असणार आहे किंवा M फार्मसी करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर 9व्या पदाकरता MSc बॉटनी मध्ये कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर 10व्या पदाकरता M फार्मसी कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। 11व्या पदाकरता MSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कंप्लीट आवश्यक असणार आहे। 12व्या पदाकरता MSc इन बॉटनी यामध्ये कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। 13व्या पदाकरता M फार्मसी कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। मित्रांनो, एवढी डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि या जाहिरातीची ऑफिशियल PDFची लिंक देणार आहे। तुम्हाला जर शैक्षणिक पात्रताबद्दल काही अडचण आली असेल तर तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन PDFची लिंक ओपन करून तेथे चेक करू शकता। येथे मी महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगते ते तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहेत। तर बघा, जर तुम्ही OBC किंवा जर दुसऱ्या कास्ट येतात त्यांच्या जर मध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे। तर मित्रांनो, येथे मी महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगितलेले आहे। ज्यांनी कोणी पण हा फॉर्म भरला नाही त्याने नक्कीच फॉर्म भरा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2025 असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे।